ब्रेक के बाद स्वागत है एक बार फिर से आप सभी का सी न्यूज भारत में। महाराष्ट्र के नगर तालुका के निबल्लक में जमीन को लेकर दो समूहों के बीच विवाद चल रहा है। भाग्यश्री चौहान ने आरोप लगाया है कि उनके परिवार और अन्य 10 से 12 परिवारों के पास कानूनी कब्जा होने के बावजूद विरोधी पक्ष ने गैर कानूनी तरीके से उनकी जमीन पर कब्जा किया। भाग्यश्री चौहान के अनुसार उनके परिवार ने सभी कानूनी आवश्यकताएं पूरी कर रखी हैं, जिसमें लाइट मीटर और अन्य अधिकार शामिल हैं। उन्होंने बताया कि छगनलाल सिंह डांगे ने बिना किसी वैध अधिकार के एक खरीद डीड जारी की, जो उनके अनुसार मान्य नहीं है। उन्होंने आगे कहा कि उन्हें 5 जनवरी 2026 को जानकारी मिली कि कुछ कंपनियों और व्यक्तियों ने सरकारी अधिकारियों के साथ मिलीभगत कर उनके कब्जे वाली जमीन पर गैर कानूनी कब्जा किया। इसके बाद उन्होंने वर्कर, तलाठी, निबल्लक और डिस्ट्रिक्ट कलेक्टर के पास शिकायत दर्ज कराई। भाग्यश्री चौहान ने आरोप लगाया कि विरोधी पक्ष ने उनके और उनके परिवार के खिलाफ झूठे केस दर्ज करके पॉक्सो जैसे गंभीर मामलों में फंसाने की कोशिश की। उन्होंने कहा कि उनके समुदाय के 18 लोगों ने भी शिकायत पर हस्ताक्षर किए हैं। इस मामले में दोनों पक्षों के बीच कानूनी और प्रशासनिक कार्यवाही जारी है। नितीन चव्हाण माझा नवरा ऑन ड्यूटी उचलून नेला, तिथून यळद घाटमधून आम्ही त्याला फुसफुसी केस लावली। कशामुळे लावली? ते जमिनीबद्दल लावली। कोणती जमीन? ह्या इथली यळद घाटाची जमीन। ही तुमच्या जमिनी काय? हा, आम्हाला कलेक्टर साहेबांनी बसवलं होतं। आम्हाला इथून राहण्यासाठी आम्हाला राहायला जागा नव्हती। किती वर्षापूर्वी साधारणतः? हे तरी साधारणतः 10-15 वर्ष झाले असते, नाही तर 15-16 वर्ष तर होत झाले असते। वर्ग नंबर 2 ची जमीन होती ना किती? हा, वर्ग नंबर 2 ची जमीन होती। तिने एक केलं वाटतं, तिने 1 नंबर करून तिने विकली। माझा नवरा नेला, तर आम्ही नेला आणि त्याला आतमध्ये होते नाथ मामा, त्याचं संभाजी भोसले त्याचं नाव होतं त्याच्यामध्ये, पण त्याचं काही कारण नसल्याने पण त्याचं नाव होतं। त्याला सांगितलं गेलं की तुझं पण नाव आहे म्हणून त्याच्यामध्ये। त्याला ते म्हणलं की माझं पण नाव आहे, मी त्याच्यामध्ये नव्हतं, पण त्याला असा दचूक बसला, त्याला त्याचा एक अटॅक आला, असं ते पडलं धपकन, असं ओरडून जोडून धपकन पडला खाली। त्याला धपकन पडला तर त्याला आणलं दवाखान्यात। तुम्हाला इथं काय त्रास चालू आहे? आम्हाला इथं दारास चालू आहे। इथं आता कॅमेरा फोडला त्यांनी, आम्ही त्या मौतीवर गेलो होतो। कोणी फोडा? राम चव्हाणनी फोडला, करण काळेने। ही जमीन कोणी घेतली तुम्हाला काय माहिती आहे याच्याबद्दल? हा, माहिती आहे। कांडेकर म्हणून नाव आहे त्या माणसाचं, त्या माणसाने घेतलेली आहे जमीन। मग तुम्ही शंका कोणावर आहे? कोण करतं ते? कांडेकर करत असणं, कांडेकर करतो, राम चव्हाण करतो, कारण की कांडेकरला ही जमीन विकलेली आहे राम चव्हाणनी। किती रुपयाला मिळालं काय असं आहे का माहिती? ते नाही माहिती, ते पण ते म्हणतं आता त्यांना माहिती कितीची विकली असणार आहे, पण तिने विकली। आम्हाला इथं राहून द्याय ना, आम्हाला इथं नसतं, वारंवार आम्हाला धमक्या चालू आहे। आता आमचा कॅमेरा पण फोडला। किती जमीन किती क्षेत्र दिलं तुम्हाला वर्ग 2 चे? आम्हाला क्षेत्र किती दिलंय? क्षेत्र 10 एकर दिलेले, 10 एकर असन आसपास। आणि कवा झाली आणि कशा कारणाने झाली ही घटना? आता इथं माझा नवरा होता ऑन ड्युटी, ते पोलीस आले, पोलिसांनी उचलून नेला। का नेलं? शनिवारी। कमून नेलं? हे फोसकुची केस नेलं, त्याला फोसकुची केस लावली। कशा कारणाने? जमिनीच्या वादवादाने, आमचं जमिनीचा वादवाद चालू आहे। ते राम चव्हाणनी फोसकुची केस लावली, कारण की आम्ही इथून निघून जाऊ म्हणून। तुमच्या जमिनीत का थांबले तुम्ही? ह्या जमीन आमचे नाव आहे, आमची हिस्से त्या जमिनीमध्ये। त्यांनी आमचे हिस्से इकून खाल्ले राम चव्हाणनी। अच्छा, पुढं काय दिशा आहे तुमची? आता पुढं दिशा आमची हीच आहे, आम्हाला न्याय भेटावा। आम्हाला या असं वारंवार धमकी देऊ राहिले, आमचे कॅमेरे फोडले, आम्हाला इथून हाकलून देऊ राहिले। नाही, तुमची इथून पुढे दिशा काय असेल आता? आता इथून अशी पुढं का, आता आम्ही म्हणणार आम्हाला द्या, आम्हाला इन्शॉप द्या। मागून खातो, आणि तो पण भिकत मागून खात होता। आता हा कांडेकरला इकली जमीन त्यांनी, तो पण पैशावर उड्या मारायला लागला, तो पण भिकत मागून खात होता। आता छिछिची म्हणतो, हे गरीबी छिछिची म्हणतो। काय नाव आहे? लताबाई हरदास चव्हाण। काय झाली घटना आहे? मग हे वावर आमच्या नावावरची जमीन झालेली होती। यांनी आम्हाला काही, आम्ही कामधंदे करून त्यांनी असे मागून खायला म्हणून आम्ही गेलेलो होतो। मागून त्यांनी जमीन आमची विकून दिली। आमचे लेकरं कसे जगवायचे, आम्ही कुठे राहायचं? राम चव्हाण हजू कांडेकरला इकली, बोलताना हा, ते राम चव्हाणनीच इकली त्यांनी विकून दिली बिन आम्हाला विचारतानी। आणि माझा नवरा वारलेला आहे। तुम्हाला आता त्रास काय? त्रास मध्ये मग आता आम्हाला राहायला जागा नाही म्हणल्यावर इथं राहूच नका म्हणते। ते म्हणतात इथून निघून जातो मी, नाही तर तुम्हाला मारून टाकू आम्ही।
तुमचे लेकरं बाळा मारून टाकू आम्ही, असं कोण तुम्हाला म्हणतं? मारून असं टाकू. कोण म्हणतं? ह्यो रामचरण धमकी देतो आम्हाला. बाया 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 माणसांनी करायचं काय? मला नवरा नाही. महाराष्ट्र अहिल्यानगर से सीनू संवाददाता राव साहिब वरपे की रिपोर्ट। खास रिपोर्ट में फिलहाल के लिए इतना ही। बने रहिए सी न्यूज़ भारत के साथ। हर खबर आपके साथ, आपके हाथ।